नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजकाल आपण आपल्या घरात कुत्रा, गाय, म्हैस याचबरोबर मांजरही मोठ्या आवडीने पाळत असतो. बरेच लोक आवड म्हणून पाळतात, तर काही लोकांना काही गोष्टींचे अनुभव आल्यामुळे ते आपल्या घरात मांजर पाळत असतात. आता मांजर हे त्यांच्या कलरवरून ते शुभ की अशुभ असे देखील मानले जाते. बरेच लोक घरी मांजर पाळतात कारण काही आवडीनुसार, पण जे मांजर पाळत नाहीत त्यांच्या घरीही कधी मांजर येतात. अचानकपणे आपल्या घरी मांजर आली, तिचे आपल्या घरात आगमन झाले, तर ते अशुभ की शुभ काय मानावे याची चिन्हे संबंधित सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मांजरीबद्दल अनेक शुभ किंवा अशुभ चिन्हांशी संबंधित ही गोष्टी सांगितल्या जातात, त्याच आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. लोक मांजरीला शुभ मानत नाहीत. काही लोक मांजरीला काळ्या शक्तीचे प्रतीक देखील मानत असतात. मांजरीला नकारात्मक ऊर्जेचा स्रोत देखील म्हटले जाते. धार्मिक शास्त्रामध्येही घरात मांजर येण्याशी संबंधित शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितले आहेत. तेच आता आपण सविस्तरपणे पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करून ठेवायला मात्र विसरू नका. तुमच्या घरात अचानक पांढरी मांजर आली तर हे शुभ संकेत आहे असे शास्त्रात सांगितले जाते. कारण पांढऱ्या रंगाची मांजर घरात असल्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तसेच अनेक नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर जाते. असं म्हणतात की पांढरी मांजर आली म्हणजे न होणारे कामेही सहजपणे पूर्ण होतात. त्यामुळे तुमच्या घरात जर पांढरी मांजर कधी दिसली तर तिला दूध वगैरे देखील तुम्ही ठेवू शकता. काही खाद्यपदार्थही खायला देऊ शकता. अचानकपणे येणारी मांजर ही अत्यंत शुभ मानली जाते. तुमचे अनेक दिवसांपासून अडचणीत असलेली कामे, रखडलेली कामे पूर्णत्वास जाण्यास देखील मदत होतात. त्यामुळे पांढरी मांजर घरात येणे हे शुभ मानले जाते. आता जर अचानक तुमच्या घरात काळी मांजर येऊ लागली तर हे तर खूप अशुभ मानले जाते. काळी मांजर घरात येताच काळी मांजर रस्ता ओलांडणे, काळी मांजर तुमच्यावर पडणे म्हणजे उडी मारताना तुमच्या अंगावरती पडणे, काळी मांजर तुमच्यावर हल्ला करणे इत्यादी सारख्या गोष्टी जीवनात येणाऱ्या संकटाचे प्रतीक दर्शवत असतात. घरी काळ्या मांजरीचे आगमन देखील नकारात्मक शक्तीची उपस्थिती दर्शवते. त्यामुळे काळी मांजर शक्यतो घरात आली तर हे अशुभ संकेत समजावे. तसेच आपली कामे रखडली जातात किंवा आपल्याला जे काही शुभ काम करायचे असते त्यामध्ये अडीअडचणी निर्माण होण्याचे जास्त शक्यता असते. त्यामुळे काळी मांजर घरात येणे हे अशुभच मानले जाते. जसे की पांढरी मांजर घरात येणे हे शुभ असते, त्याचप्रमाणे काळी मांजर अशुभ मानली जाते. आता तुमच्या घरी अचानक जर पांढरी, तांबडी अशी मांजर आली तरी देखील ते देखील शुभच मानले जाते. त्याने आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढत असते. त्यानंतर तुमच्या घरात जर मांजरीचे पिल्लू जन्म दिला असेल, मांजरीने तिच्या पिल्लांना तुमच्या घरात जन्म दिला असेल तर हे देखील खूप शुभ लक्षण मानले जाते. या चिन्हाचा अर्थ असा होतो की लवकरच तुमच्या घरी काहीतरी शुभ कार्याचे आयोजन केले जाणार आहे किंवा तुमच्या घरात लवकरच आनंदाची गोष्ट समजणार आहे किंवा काही शुभ कार्य घडणार आहेत. आता समजा तुमच्या घरासमोर किंवा घरात मांजर रडत असेल, वाईट ओरडत असेल तर हे अत्यंत अशुभ मानले जाते. कोणत्याही शुभ कार्यापूर्वी मांजराच्या रडण्याचा आवाज आला तर ते अशुभ मानले जाते. मांजराच्या रडण्याचा आवाज जर अनेक दिवस सतत येत असेल तर ते मोठे संकट येण्याची चिन्ह असतात. अनेक वेळा रात्रीचे किंवा सकाळी आपल्याला आपल्या आजूबाजूला घराच्या परिसरात मांजर वाईट प्रकारे ओरडताना दिसत असते किंवा मांजर रडलेली देखील आपल्याला अनेक वेळा ऐकायला येत असतं. हे जर एक दिवस घडत असेल तर तो दिवस अशुभ मानला जातो. परंतु हे जर वारंवार घडत असेल तर हे दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही. कारण याचा अर्थ असा असतो की लवकरच तुमच्यावर खूप मोठे काहीतरी संकट येणार असते. हे त्याचेच एक चिन्ह आहे. त्यामुळे मांजर रडणे, ओरडणे, वाईट ओरडणे हे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुमच्या घरात मांजराचा मृत्यू झाला तर हे खूप अशुभ लक्षण आहे असे अनेक शास्त्रात सांगितले जाते. याशिवाय मांजरीला कधीही मारू नका.
मांजरीला मारणाऱ्या व्यक्ती अशुभ नक्कीच घडते. व्यक्तीच्या बरोबर काहीतरी वाईट घडत असते. त्यामुळे मांजरीला जास्त मारू नये किंवा मारूच नये असे अनेक शास्त्रात सांगितले आहे. आता जर तुमच्या घरी अनेक मांजरी एकमेकांशी भांडत असतील तर हे देखील चांगले मानले जात नाही. हे कौटुंबिक नातेसंबंधातील मतभेदाचे लक्षण आहे किंवा तुमच्या कुटुंबात भांडणे वादविवाद होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे घराच्या परिसरात एक किंवा दोनपेक्षा अधिक मांजरी भांडत असतील, त्यांचा ओरडण्याचा आवाज येत असेल तर ते अत्यंत अशुभ मानले जाते. या गोष्टीकडे देखील दुर्लक्ष करू नये, कारण यावर उपाययोजना करणेही तितकेच गरजेचे असते किंवा आपण आपले बोलणे वागणे यात सुधारणा करू शकतो. या कालावधीमध्ये आपल्यावर आपल्या घरात नियंत्रण असणे गरजेचे असते, कारण निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा वाईट किंवा चांगला परिणाम हा आपल्या वैयक्तिक जीवनावर होत असतो. त्यामुळे ह्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे मांजरींबद्दलची ही काही थोडक्यात माहिती आपण पाहिली आहे. आता पांढरी मांजर ही शुभ मानली जाते तर काळी मांजर अशुभ मानली जाते. ही जर आपल्या घरात अचानक येत असेल तर काळी मांजर अशुभ मानली जाते. परंतु काही संदर्भाच्या आधारे काळी मांजर जर तुम्ही घरात पाळत असाल तर ती शुभ मानली जाते. आता अनेक वेळा मांजरीचा वावर कसा आहे त्यावरूनही अनेक गोष्टी ठरत असतात. तो एक प्राणी आहे, परंतु तो पाळत असताना या सर्व बाबींची दखल घेणे किंवा या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे ही तितकेच गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. अशा प्रकारे मांजरींसंबंधीची आपण माहिती पाहिली आहे. तुम्हाला जर या व्यतिरिक्त काही माहिती माहीत असेल किंवा काही गोष्टींची माहिती जाणून घ्यायची असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपर आणि नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.